सो टाय आणि वेस्टकोट नेहमी वेगवेगळं ठेवा, स्टायलिंग नेहमी वेगवेगळेच करा. ब्लेझर आणि सूट ह्याचा डिफरन्स काय? ब्लेझर हा कन्सेप्ट पूर्णपणे वेगळा आहे आणि सूट हा कन्सेप्ट पूर्णपणे वेगळा आहे. ऑफिसमध्ये खूप इम्पॉर्टंट इव्हेंट आहे आणि सूट शिवायचं, नक्की कोणत्या पद्धतीने सूट शिवायचं, किंवा लग्न कार्य येतात आणि सूट शिवायचं, कोणते पद्धत असतात, कोणत्या पॅटर्न असतात, काय काय फॅशन ट्रिक आहे सूट शिवायला, एवढे सगळे प्रश्न जर तुमचे असेल तर नमस्ते, मी गार्गी आणि माझ्या ह्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आजचा विषय असणार आहे सूट. फॅशन, मेन्स फॅशनमध्ये एक स्टेप आपण पुढे जाणार आहोत आणि आज सूटबद्दल सगळे टिप्स ट्रिक्स आज मी तुम्हाला सांगणार आहे. याआधी मेन्स फॅशनवरती मी टोटल 3 व्हिडिओ बनवलेले आहेत. हा व्हिडिओ जरा थांबवा, आधीचे व्हिडिओ जाऊन बघा. त्याच्यामध्ये बेसिक फॅशनबद्दल मी खूप सारे इन्फॉर्मेशन्स दिलेले आहेत, स्पेशली मेन्स फॅशनबद्दल. खूप कमीच व्हिडिओ आहेत मेन्स फॅशनबद्दल, त्यातल्या त्यात मी हा मराठीतून व्हिडिओ करत आहे मेन्स फॅशनबद्दल. माझ्या भावांसाठी, मित्रांसाठी, सगळ्यांसाठी हा व्हिडिओ असणार आहे. सो पहिला जाऊन आधीचे व्हिडिओज बघा, त्याच्याबद्दल मी मेन्स स्टायलिंग, फॉर्मल स्टायलिंग सांगितले आहेत. परफेक्ट फॉर्मल वेअरसाठी कलर कॉम्बिनेशन्स दिलेले आहेत. इवन दो मी शर्ट कशा पद्धतीने स्टाईल करायचं, फॉर्मल, कॅज्युअल, पार्टीवेअर सगळे शर्ट कशा पद्धतीने स्टाईल करायचे ह्याचे खूप डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. सो पहिले आधीचे व्हिडिओ जाऊन नक्की बघा. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर ऑफकोर्स बाकी मित्रांना, मैत्रिणींना शेअर करा, म्हणजे त्यांना पण सूटबद्दल खूप सारी इन्फॉर्मेशन भेटेल. चला तर मग सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. पॉईंट नंबर पहिला, ब्लेझर आणि सूट ह्याचा डिफरन्स काय? ब्लेझर हा कन्सेप्ट पूर्णपणे वेगळा आहे आणि सूट हा कन्सेप्ट पूर्णपणे वेगळा आहे. मी इथे काही फोटोज दाखवते जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल. ब्लेझर हे सेमी फॉर्मल आउटफिट आहे. ब्लेझर हा वन पीसमध्ये येतो, हा एक जॅकेट वन पीसमध्ये येतो ज्याच्यात खाली आपल्याला बॉटम नाही भेटत. ब्लेझर मोस्टली आपण स्टाईल करतो जीन्स आणि ट्राउझर बरोबर. आणि आता बोलायचं झालं सूटवरती, तर सूट हा प्रॉपर फॉर्मल आउटफिट आहे. सूटची फिटिंग ही अत्यंत महत्त्वाची ठरते. एकदम परफेक्ट फिटिंगचे सूट असतात आणि ह्या सूट बरोबर तुम्हाला बॉटम म्हणजे ट्राउझर सोबतच असते. सेम मॅचिंग कलरचे सूट असतात, ते झाले सूटमध्ये. आता हा सूट जो आपण सूट बोलतो परफेक्ट फिटिंगचा, हा मोस्टली आपण फक्त आणि फक्त फॉर्मल्स इव्हेंटसाठी, काही वेस्टर्न मॅरेजेसमध्ये वेस्टर्न ॲज अ ग्रूम म्हणजे नवरा हे एक सूट घालतो, हा 2 पीस सूट घालतो. इवन दो आजकाल आपल्या मॅरेजेसमध्ये पण रिसेप्शनला हे सूट वापरले जातात. असे सूट्स हे परफेक्ट फिटिंगचे असावे. आता पुढचा मुद्दा म्हणजे जे मी बोली परफेक्ट फिटिंगचे सूट. परफेक्ट फिटिंग म्हणजे सूटची फिटिंग. सूट केव्हाही तुम्ही खरेदी कराल तेव्हा प्लीज रिक्वेस्ट करते, रेडीमेड सूट खरेदी करू नका. प्रत्येक माणसाची हे फिजिक्स वेगवेगळं असतं आणि रेडीमेडमध्ये सेम साईज अवेलेबल असते. 38, 40, 42 अशा स्टँडर्ड साईज असतात. पण जेव्हा सूट फिटिंगची वेळ येते किंवा सूटची फिटिंग बघायची असते तर खूप मेजर रोल प्ले करतो स्टायलिंगमध्ये. सूटची फिटिंग ही परफेक्टच असली पाहिजे. एखाद्या टेलरकडे जाऊन टेलर फिट सूटच स्टिच करा. आता थोडेसे महाग पडतात हे फिटिंगचे सूट, पण जेव्हा आपण एखाद्या सूटमध्ये इन्व्हेस्ट करतो तेव्हा आपण थोडंसं पुढचं कॅल्क्युलेशन केलं किंवा हा सूट आपण एक सूट जेव्हा आपण स्टिच करतो ना तेव्हा मिनिमम तो 5 ते 6 वर्ष वापरतो. सो हे कॅल्क्युलेशन्स लावा किंवा एवढा लॉंग लास्टिंगमध्ये आपल्याला सूट वापरायचे आहेत. आणि मोस्टली आपण इंडियामध्ये राहतो, प्रत्येक इव्हेंटला आपण सूट नाही वापरत. छोट्या मोठ्या ओकेजनला सूट वापरले नाही जात. फार ओकेजनली सूट वापरले जातात लग्न कार्याला किंवा एखादा मोठा ऑफिसचा इव्हेंट असतो किंवा एखादा खास आपला स्वतःचा फंक्शन असतो तेव्हा सूट वापरतात. तर तेव्हा जो सूट आपण वापरणार तो एकदम छान परफेक्ट फिटिंगचा सूट पाहिजे. मान्य आहे की रेडीमेड सूट हे जास्त स्वस्त भेटतात ॲज कम्पेअर टू टेलर फिट सूट, पण आपण थोडीशी इन्व्हेस्टमेंट केली किंवा आता थोडंसं जास्त लक्ष दिलं, मी जे जे पॉईंट्स सांगते त्या पॉईंट्स लक्षात ठेवा आणि तुम्ही टेलरला जाऊन एखादा फॅब्रिक घेऊन स्वतः फॅब्रिक घ्या, विकत घ्या आणि टेलरकडे जाऊन फॅब्रिक सूट स्टिच करायलाच द्या. त्याच्यामुळे थोडंफार कॉस्टिंगमध्ये इफेक्ट पडेल
आणि परफेक्ट फिटिंगचा सूट तुम्हाला अवेलेबल होईल. आता पुढचा मुद्दा म्हणजे कलर्स. कोणते कलर सूटमध्ये असले पाहिजेत. मी तुम्हाला इंटेन्शनली सांगते, हे मोजके कलर सांगते, तुम्ही ह्या कलरमध्ये पहिल्या इनिशियल स्टेजला इन्व्हेस्ट करा. सगळ्यात पहिला म्हणजे नेव्ही ब्ल्यू कलरचा सूट. हा नेव्ही ब्ल्यू कलरचा सूट वर्सटाईल आहे. तुमच्या फॉर्मल इव्हेंटला, तुमच्या मॅरेजेसला, तुमच्या स्पेशल फंक्शनसाठी पण हे इझिली मर्ज होतात आणि प्रत्येकाच्या वॉर्डरोबमध्ये जर सूट घ्यायचा असेल तर हा नेव्ही ब्ल्यू कलरचा सूट असलाच पाहिजे. आता नेव्ही ब्ल्यू कलरच्या सूट नंतर मला बोलायला आवडेल ते म्हणजे पहिला नेव्ही ब्ल्यू कलरचा सूट घ्यायचा. दुसरा जेव्हा सूट घ्याल, सेकंड सूट हा तुमच्याकडे नेहमी चाकोल ग्रे कलरचा सूट असला पाहिजे. हे दोन सूट फार वर्सटाईल आहेत. फार सगळ्या फंक्शनला, मोस्टली सगळ्या फंक्शनला जातात. मी ब्लॅक सूट नाही बोलल्या आधी इनिशियलला. पहिला नेव्ही ब्ल्यू आणि दुसरा ग्रे कलरचा सूट हा तुमच्या वॉर्डरोबमध्ये असला पाहिजे. आता हे दोन कलर जेव्हा झाले त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही तिसरा कलर घ्याल ना, तो ब्लॅक कलरचा घ्या. मग तो मर्ज होतो रात्रीच्या नाईट पार्टीजला किंवा नाईट इव्हेंट्सला हा ब्लॅक कलर जातो. आता ह्या तीन कलर नंतर जर तुम्हाला चौथा कलर घ्यायचा असेल तर लाईट ग्रे कलरमध्ये इन्व्हेस्ट करा. ह्या लाईट ग्रे नंतर टॅन कलर हा मी तुम्हाला एक्झॅक्टली सांगते, थोडासा लाईट ब्राऊन कलर असतो. तो आपल्या इंडियन स्किनला खूप छान पद्धतीने जातो. आत्ता जेवढे पण मी कलर्स सांगितलेत हे पाचही कलर हे पहिले तुमच्या वॉर्डरोबमध्ये असलेच पाहिजे. सूट हा असा विषय आहे ना ज्याच्यामध्ये तुम्ही फार व्हेरिएशन्स नाही करू शकत. दिस इज द स्टँडर्ड. हे स्टँडर्ड आहेत. म्हणजे फंकी ब्लेझर्स, फंकी सूट्स, कॉर्ड सेट हा कन्सेप्ट पूर्णपणे वेगळा झाला आणि सूट हा रॉयल्टी दर्शवतो किंवा रॉयल्टी प्रेझेंट करतो. तर हे स्टँडर्ड कलरमध्येच असले पाहिजेत. तर सुरुवातीला इन्व्हेस्ट करताना ह्या 5 कलरमध्ये इन्व्हेस्ट करा आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या वॉर्डरोबमध्ये प्ले करू शकतात. लाईक ग्रीन कलर, लाईट ग्रीन कलर, रेड कलर, देन गो अहेड विथ युअर चॉईस. पण इनिशियल स्टेजला हे 5 कलर तुमच्याकडे असले पाहिजे. आता हे 5 कलर तर झाले. आता ते पेअर कशाबरोबर करायचं म्हणजे आतमध्ये काय घालायचं. तर जेन्युइन हंबल रिक्वेस्ट आहे की ह्यांच्यामध्ये सूटमध्ये व्हेरिएशन्स करायला प्लीज जाऊ नका. जेवढे स्टँडर्ड सूट ठेवाल ना तेवढे दिसायला ते स्मार्ट दिसतात. स्टँडर्ड सूट ठेवाल तर त्याच्यासाठी नेहमी तुमच्या वॉर्डरोबमधले हे 2 शर्ट बाजूलाच काढून ठेवा जे ह्या सगळ्या सूट्स बरोबर जातील. ते म्हणजे ब्लॅक आणि व्हाईट. बेसिक कलर्समध्ये जा. जेव्हा बघताना आपण बेसिक जेव्हा सूट बघतो किंवा एखाद्या पर्सनला बेसिक कलर्समध्ये बघतो, तुम्ही तुमचे कोणतेही सेलिब्रिटीज घ्या, आवडते स्टायलिश घ्या, हे मोस्टली व्हेरिएशन्स करायला जात नाही सूट बरोबर. हे स्टँडर्ड सूट ठेवतात. आता ह्या 2 शर्ट नंतर जर तुम्हाला इन्व्हेस्ट करायचे असेल ना ब्लेझर्ससाठी तर नेहमी तिसरा कलर म्हणजे लाईट ब्ल्यू कलरचा शर्ट, चौथा लाईट पिंक कलरचा शर्ट, पाचवा तुम्ही जाऊ शकता तो ग्रे कलरचा शर्ट बरोबर. ह्याच 5 कलर बरोबर तेव्हा जेव्हा तुम्ही सूट बरोबर मॅच करायला जातात ना तेव्हा खूप क्लासी लुक तयार होतात. काही लुक्सचे मी तुम्हाला रेफरन्सेस पिक्चर्स दाखवते. तुम्हाला स्वतःला आयडिया येईल की हे 5 कलर किती इम्पॉर्टंट आहे एक स्टँडर्ड अप करायला तुमच्या सूटच्या स्टायलिंगचं. आता हे 5 कलरचे शर्ट तुम्ही ह्या 5 कलरच्या ब्लेझर्स बरोबर खूप इझिली मिक्स अँड मॅच करू शकतात. प्रत्येक वेळेला ब्लेझरचा लुक डिफरंट करू शकतात. तुम्ही साईड बाय साईड पिक्चर बघतच असाल की ह्या कलर्सने, ह्या बेसिक कलर्सने किती डिफरन्स येतो तुमच्या सूटमध्ये आणि सूटचा जो लेवल आहे ना तो कुठे पण डाऊन नाही होत. सो इनिशियल लेवलला इन्व्हेस्ट करायचे असेल तर 2 शर्ट ब्लॅक आणि व्हाईट आणि त्याच्याहून जास्त इन्व्हेस्ट जर करायची असेल तर ब्ल्यू, पिंक आणि ग्रे कलरच्या शर्टमध्ये इन्व्हेस्ट करा. आता सूटचे बेसिक कलर कळले, त्याच्याबरोबर कसं स्टायलिंग करायचं, कोणत्या कलरचे शर्ट घ्यायचं ते कळले. आता तुमच्या ओव्हरऑल लुकमध्ये थोडंसं इनोव्हेटिव्ह करायचं असेल किंवा एक स्टेप अहेड जायचं असेल त्यावेळेला टाय वापरा. आता टाय कुठल्याही सूटचा इमिजिएट लुक हा चेंज करू शकतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या फॉर्मल इव्हेंटला चाललेत तर प्रेफर करा की ब्लॅक टाय वापरा. आता ब्लॅक टाय नंतर तुम्ही प्ले करू शकता ते थोडंफार टेक्स्चर सेम कलरमध्ये जा आणि टेक्स्चर टायमध्ये ब्लॅकमध्येच थोडीफार टेक्स्चर डॉटेड प्रिंटची किंवा येते. त्याच्यानंतर तुम्हाला जर तुमच्या सूटमध्ये
एखादा कलर अजून ॲड ऑन करायचं असेल तर कलरफुल टायमध्ये जा, फार स्मार्ट दिसतात. ऑफकोर्स मला माहिती आहे सूट हा फॉर्मल इव्हेंटसाठीच वापरला जातो, पण फॉर्मल इव्हेंटमध्ये पण थोडासा स्टायलिंग अप करायची असेल त्यावेळेला थोडंफार कलरफुल टाईममध्ये नक्कीच इन्व्हेस्ट करा. अजून एक एलिमेंट्स जो तुमच्या एंटायर सूटचा लुक चेंज करू शकतो तो म्हणजे पॉकेट स्क्वेअर. आता पॉकेट स्क्वेअर म्हणजे काय, चक्क एक रुमाल जो आपल्या सूटच्या साईडला असतो. आता ह्याच्यामध्ये तुम्ही खूप साऱ्या गोष्टीने प्ले करू शकतात. सिम्पल एलिगंट रुमाल ब्लॅक व्हाईट हे सिम्पल क्लासी पॉकेट स्क्वेअर ठेवू शकतात. ह्याच्यामध्ये पण तुम्ही कलर डिफरन्स करू शकतात. ही स्टाईल तुम्ही स्वतः ऑब्झर्व करा. एक रेग्युलर सूट ह्याच्यामध्ये ज्यावेळेला तुम्ही पॉकेट स्क्वेअर ॲड करतात त्यावेळेला इमिजिएट त्याचा लुक चेंज होतो आणि खूप कमी वेळा नोटीस होतं की आपण ते सूट रिपीट केलेलं आहे. तर खूप छान इनोव्हेटिव्ह पॉकेट स्क्वेअरमध्ये इन्व्हेस्ट कराच. फक्त ह्याच्यामध्ये एकच गोष्ट करायची आणि हे स्टँडर्ड आहे, हे नेहमी लक्षात ठेवा की सेम कलरची टाय सेम कलरचं पॉकेट स्क्वेअर वापरू नका. खूप कार्टून वाटतं, लोक वापरतात, स्टाईल करतात, पण हे दिसताना नाही छान दिसत. नेहमी लक्षात ठेवा आयदर पॉकेट स्क्वेअर किंवा मग टाय. आणि जर तुम्हाला दोन्ही पण कॉम्बो करायचे असेल तर मिनिमम तुमचा पॉकेट स्क्वेअर दिसला पाहिजे, म्हणजे हार्डली एखादी लाईन दिसली पाहिजे तर ते छान दिसतं. नाहीतर खूप आउट ऑफ द फॅशन दिसतो आणि तुम्ही ही फॅशन मिस्टेक नक्कीच टाळा. आता पुढच्या पॉईंटमध्ये मला वेस्टकोटबद्दल बोलायला आवडेल. जेव्हा पण तुम्ही सूट शिवायला जाल, जर तुम्हाला खूप चांगली इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर नेहमी 3 पीस सूट शिवा. जे 3 पीस तुम्ही खूप वर्सेटाईल पद्धतीने वापरू शकतात. तुम्हाला मी आधीच सांगितलं आहे की सूटमध्ये जास्त व्हेरिएशन्स किंवा खूप स्टाईल स्टेटमेंट ॲड करायला जाऊ नका. खूप बेसिक सूटच छान दिसतात, पण ह्याच्यात पण थोडासा अपग्रेड करायचं असेल किंवा ह्याच्यात पण थोडी स्टाईल स्टेटमेंट ॲड करायची असेल तेव्हा नेहमी एक 3 पीसमध्ये इन्व्हेस्ट करा. हा 3 पीस आपण ॲज अ 3 पीस म्हणून पण वापरू शकतो किंवा नुसता वेस्टकोट आणि ट्राउझर म्हणून पण वापरू शकतो. अगेन तुमचा लुक थोडासा चेंज होण्यामध्ये हेल्प होते. आणि आता 3 पीस हा ट्राय करा की टायसोबत नका वापरू. खूप वेळा काय होतं ना, थंड ठिकाणी म्हणजे फॉरेनला लोक प्रेफर करतात 3 पीस विथ टाय. पण आपण इंडियामध्ये राहतो आणि आपलं क्लायमेट थोडंसं वेगळं आहे, आपल्याकडे उष्णता थोडीशी जास्त असते, तर त्याबरोबर 3 पीस विथ टाय विथ पॉकेट स्क्वेअर खूप सगळंच एकत्र येतं आणि तो लुक छान दिसण्याच्या जागी थोडासा गोंधळ दिसायला चालू होतं, खूप ओव्हर वाटायला चालू होतं. हे न करता जेवढे तुम्ही तुमच्या स्टायलिंगमध्ये सिम्प्लिसिटी आणाल किंवा कमीत कमी गोष्टी आणाल तेवढी तुमचे स्टाईल स्टेटमेंट खूप छान वाटायला सुरुवात होते. सो टाय आणि वेस्टकोट नेहमी वेगवेगळं ठेवा, स्टायलिंग नेहमी वेगवेगळेच करा, ते जास्त अपिलिंग दिसेल. यानंतरचा मुद्दा म्हणजे डिजिटल वॉच. प्लीज रिक्वेस्ट की डिजिटल वॉच सूटमध्ये वापरू नका. सूटसाठी फॉर्मल वॉच, मेटलचे वॉच, लेदरचे वॉच हे खूप स्मार्टली जातात. सूटसाठी नेहमी फॉर्मल वॉचेस वापरा. लुक पण छान दिसतं, स्मार्ट दिसतात आणि तुम्ही जे पण वॉच वापरतात ना त्याने तुमची पर्सनॅलिटी रिफ्लेक्ट होते. तर ऑलवेज स्मार्टली वॉच कॅरी करा. वॉच नंतर मला बोलायला आवडेल ते म्हणजे शूजबद्दल. आता कोणते शूज वापरावेत? फक्त 2 शूज वापरा, खूप इम्पॉर्टंट आहेत. एक तर ब्लॅक, दुसरा म्हणजे ब्राऊन, डार्क ब्राऊन कलरचे शूज. हे सगळ्या मी जेवढे पण 5 कलर सांगितले, जे पण तुम्ही व्हेरिएशन्स करणार या सगळ्या सूटवरती हे 2 शूज इझिली मर्ज होतात, खूप छान दिसतात. आता ह्याच्यामध्ये एक छोटासा हॅक मी तुम्हाला सांगते. ज्या वेळेला तुम्ही ब्ल्यू कलरचा सूट वापराल, डे इव्हेंट असेल तर ब्राऊन कलरचे शूज वापरा. नाईट इव्हेंट असेल तर डार्क क्लासी ब्लॅक कलरचे शूज वापरा. ब्लेझर सेम, फक्त थोडंसं स्टायलिंग करा. इझिली तुमच्या लुक्समध्ये, तुमच्या स्टायलिंगमध्ये खूप सारे व्हेरिएशन्स तुम्हाला स्वतःला पण जाणवतील. यानंतर स्टायलिंग टिप्स खूप इम्पॉर्टंट. तुम्ही बोलाल अरे हे किती साधी गोष्ट सांगतेस, पण अत्यंत इम्पॉर्टंट रोल प्ले करतं तुमच्या सूटच्या ओव्हरऑल स्टायलिंगमध्ये. कारण तुम्ही सूट बघाल तर एक स्टँडर्ड, तुमच्या स्टायलिंगचं एक स्टँडर्ड अप होतं. त्याच्यानंतर जेव्हा आपण सूट वापराल तेव्हा स्पेशल ओकेजनला, स्पेशल इव्हेंटलाच आपण सूट वापरतो. सो हे जेव्हा पण सूट स्टाईल कराल तेव्हा नेहमी मेक शुअर करा तुमची हेअरस्टाईल प्रॉपर पाहिजे. कुठेच मेसी हेअर, थोडेसे अनटाईट, अननीट
कुठेतरी असेच न विंचरलेले केस नका घेऊ. नेहमी प्रॉपर हेअरस्टाईल करा. खूप छान जेलने हेअर सेट करा. व्यवस्थित लुक, थोडंसं सिक पॉलिश लुक असेल ते सूटवरती खूप छान पद्धतीने जातो. फक्त एक हेअरस्टाईल तुमचं पूर्ण सूटचा लुक एकतर ॲडव्हान्स करू शकते, नाही तर पूर्णपणे खराब करू शकते. तो जेव्हा पण स्पेसिफिकली सूट वेअर कराल तर हेअरस्टाईलवरती खूप चांगल्या पद्धतीने लक्ष द्या. हेअरस्टाईल बरोबरच दाढीवरती पण लक्ष द्या, कारण आजकाल दाढीचा ट्रेंड आहे. सो जी पण दाढी ठेवाल, हेअरस्टाईल कराल ती नीट व्यवस्थित असली पाहिजे, जेणेकरून तुमचा सूटचा लुक पण थोडासा ॲडव्हान्स व्हायला हेल्प होईल आणि रेग्युलर सूटमध्ये पण तुम्ही पॉलिश दिसाल. यानंतरची बोनस टिप आपली राहिलेली ती म्हणजे जेव्हा पण सूट वॉश करायला द्याल तेव्हा ॲटलिस्ट कमीत कमी 4 ते 5 वेळा तरी तो सूट वापरला गेलेला पाहिजे. सूट सहसा ड्रायक्लीनला किंवा वॉश करायला देऊ नका. आणि जेव्हा पण सूट ड्रायक्लीन वॉश करून आणालच किंवा सूट हा प्रॉपर चुरगळलेला असेल तेव्हा प्लीज प्रेस आयर्न सूटवरती कधीच नका करू. ऑलवेज स्टीम आयर्न वापरा. याच्यामुळे तुमचा सूट फार लाँग लास्टिंग राहतो. जेव्हा पण आपण सूट वापरतो ना तेव्हा आपण गर्दीतून नाही जात किंवा ट्रेनचे धक्के नाही खात. जेव्हा पण सूट घालाल, समजा तुम्हाला असं वाटलं की खूप घाम आलाय किंवा सूट हा खराब झालाय, तर सरळ 2 दिवस बाहेर हँगरला अडकवून ठेवा. त्यामुळे बाहेरच्या वातावरणात सूट मर्ज होईल, नंतर तो वॉर्डरोबमध्ये जाऊ देत. सो प्लीज सूट जेव्हा पण वॉश कराल तेव्हा 4 ते 5 वेळा आधी तो प्रॉपर वापरा आणि त्याच्यानंतरच सूट वेअर करा. एवढा वेळ तुम्ही व्हिडिओ बघितलात म्हणजे तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. सो एवढा वेळ तुम्ही व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असे खूप सारे इम्पॉर्टन्स व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. इवन हा व्हिडिओ कसा झाला हे मला नक्की सांगा. तुम्ही तुमच्या स्टाईलमध्ये किती चेंजेस केलेत, कसे चेंजेस केलेत, तुमचे फोटो मला इन्स्टाला शेअर करायला विसरू नका. मी माझं इन्स्टा हँडल पण खाली देते, त्याला जाऊन फॉलो पण करा. म्हणजे तुम्हाला माझे येणारे व्हिडिओज पण कळतील, अपडेट करतील, करंट फॅशन करेल, खूप सारी इन्फॉर्मेशन तुम्हाला इन्स्टावरती पण भेटेल. सो तुम्हाला ही माझी मेन्स फॅशन सिरीज कशी वाटली हे पण सांगायला तुम्ही मला विसरू नका. हे 5 ते 4 व्हिडिओ मी स्पेसिफिकली मेन्स फॅशनवरती केलेत. हे कसे वाटले हे तुम्ही मला नक्कीच सांगा. सोबत मित्रमैत्रिणींना शेअर पण करा. आता येणारे व्हिडिओज हे वुमेन्स फॅशनवरती असणार आहे, पण मेन्स फॅशनचे पण खूप सारे व्हिडिओज मध्ये मी घेऊन येणारच आहेत. या व्हिडिओजला खूप सारे लाईक्स पण करा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पहिलं ते बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की पुढचा व्हिडिओ मी केव्हा अपलोड केलेला आहे. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.